हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. सो फायनली आम्ही फिफी टूरला आलो आहे आज. सो बिफोर स्टार्टिंग द टूर पहिले ब्रेकफास्ट होतो इकडे, त्याच्यानंतर दे विल ब्रीफ अस अबाउट द टूर. आणि ही टूर आम्हाला पडली आहे 1300 पर पर्सन, विच इज अ व्हेरी गुड डील. टूर पूर्ण दिवसभर असणार आहे. सो आता वाजलेले आहेत अराऊंड 10-11 आणि संध्याकाळी 5:30पर्यंत ते 6पर्यंत आम्ही रिटर्न येऊ. आय एम सो एक्सायटेड फॉर दिस पर्टिक्युलर टूर बिकॉज हे मेन हायलाईट आहे फुकेतचं. सो हा व्हिडिओ चालू करूया आणि आमचा हा पूर्ण एक्सपिरियन्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेल. सो डोंट मिस दिस व्हिडिओ आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. चालू करूया व्हिडिओ. Don't run away. You smoking, walking, or throw something to the sea. Take something from the trip to you. Okay, so it's time to board to our boat. So we just boarded to the boat. Are you ready? Excited? बोट टाकूया. सो मित्रांनो, ही बोट बघा, 3 मोठ्या मोठ्या मोटर्स आहेत, व्हेरी जायंट. Yeah. Don't move when they're running. At the front, everybody, maximum just only for 6 people. Yeah. For okay, so anybody now only for the phone or something important. Okay, yeah. And then everybody don't touch monkey, don't choking. So after 40 minutes of boat ride, this is the first spot, Monkey Island. So इकडे तुम्हाला 20 minutes ब्रेक आहे. इकडे येऊन तुम्ही आयलंडवरती मंकीसोबत फोटोज वगैरे काढू शकता. So असे खूप मंकी आहेत इकडे, ते जवळ येतात. सो बी केअरफुल हा. काय इन्स्ट्रक्शन मिळालं, दे कॅन बाईट ऑल्सो. नेक्स्ट स्टॉप इज फिफी डॉन आयलंड. तर मित्रांनो, इकडे आम्ही लंच पण करणार आहोत. 1 hourचा ब्रेक दिला जातो आणि हे खूप मोठा आयलंड आहे. तुम्ही इकडे स्टे पण करू शकता. सो आता आपण आहोत फिफी डॉनला. लंचसाठी चाललो आहे. चॉंगखाव म्हणून त्यांचं रिसॉर्ट टाईप आहे, तिथे आपला लंच फ्री आहे. आणि तुम्ही फिफी आयलंडला पण स्टेला येऊ शकता. खूप मोठा आयलंड आहे, 15 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलेला पूर्ण एरिया आहे. तिकडे पण तुम्ही स्टेला येऊ शकता. छान आयलंड आहे, लिटिल बिट एक्सपेन्सिव्ह. सो मोस्टली लोक राईडच करतात फिफी टू. सो या आयलंडवरती असे स्टोर्स वगैरे पण खूप आहेत, म्हणजे मार्केट वगैरे आहे. प्रॉपर असं लोक स्टे करायला येतात इकडे. लंचसाठी खूप ऑप्शन्स आहेत फूडमध्ये. मोस्टली नॉनव्हेजवाल्यांसाठी मजा आहे. सलाड, नूडल, बॅरथाय नूडल, चिकन आणि सी फूड. सो लंचमध्ये ऑप्शन्समध्ये नूडल आहे, पॅरथाय नूडल, सी फूड, त्यानंतर ब्लॅक पेपर चिकन आणि हा कोणता तरी सूप आहे. आणि बाकी आम्ही जस्ट फ्रूट वगैरे घेतलेले आहे, वॉटरमेलन. हां, सी फूड आहे, सी फूड सूप आहे. कसं आहे टेस्टला? चांगलं आहे. तुला पॅरथाय आवडतं. सो जिकडे तिथे बोट लागेल ना, तिकडे खूप छोटं मार्केट पण आहे. तुम्हाला छोट्या गोष्टी घ्यायच्या असतील फॉर मेमरीज तर घेऊ शकता इकडे. हॅट्स, कॅप्स खूप महाग आहेत. सो लंच इज डन आणि नेक्स्ट 10 मिनिटमध्ये पुन्हा आम्ही बोटवर सोडून दुसऱ्या स्पॉटला जाणार आहोत. सो तुम्हाला जर प्रॉपर फिफी आयलंड एक्सप्लोर करायचं असेल ना, तुम्हाला इकडे स्टेला यावं लागेल 1-2 दिवसासाठी. खूप मोठा आयलंड आहे आणि खूप एक्सपेन्सिव्ह आहे. सो मोस्टली इकडे शॉपिंग वगैरे नका करू. आणि तुम्हाला इकडे आल्यानंतर सांगतो, खूप ऊन आहे जबरदस्त. सो सनस्क्रीन आणि जे पण गरजेचं आहे त्या गोष्टी कॅरी करा सुद्धा. सो द नेक्स्ट स्टॉप इज माया बे. मित्रांनो, समाबेला तुम्हाला ते ड्रॉप करतात बोटने आणि तुम्हाला इथं 40 minutes टू एक्सप्लोर माया बे. सो माया बे इज मोस्ट ब्युटिफुल आयलंड और बे बोलू शकतो. खूपच सुंदर आहे. आता थोड्याच वेळात तुम्हाला दाखवेल. सो 5 minute वॉक करायचं तुम्हाला समाबेपासून मायाबेपर्यंत. समाबे इज लाईक अ बॅक साईड ऑफ मायाबे. है मायाबे, द मोस्ट अमेझिंग अँड ब्युटिफुल आयलंड फ्रॉम युअर फिफी टूर. खूप जबरदस्त आहे. आय डोंट नो व्हिडिओ किती जज करतो. सो इकडे अलाव नाही जास्त पुढे जायला. बेबी शार्क्स वगैरे आहेत, दे कॅन बाईट यू. सो बी केअरफुल. जस्ट एन्जॉय फोटोज, व्हिडिओज अँड व्ह्यू बीचवरूनच. ओके.
तो अशी अनाउन्समेंट करत असतो आणि सगळ्यांना पळवतोय तो पाण्यात जाईल आणि फाईन पण मारतोय. श्वेता, हाऊ वाज इट? सुंदर आहे यार. फक्त क्राऊड खूप जास्त आहे. ते तर आहे, सगळ्यांना यायचं ना मायावी बघायला, आपल्याला सोडी फोटोज एकदम पटापट फटाफट काढायला लागतं. फक्त 40 मिनिट्स मिळतात, त्याच्यामधून पण आपले 5 to 10 मिनिट्स वॉकिंगच जातात. जातो. दॅट्स द एंड ऑफ माया बे. अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स. नाव नेक्स्ट स्टॉप पिले लगून. मोठ्या बोटवरून तुम्हाला या लॉंग टेल बोटमध्ये ट्रान्सफर केलं जातं आणि जर तुम्ही पिअरवरतीच बुक केलं तर 300 पर पर्सन ही राईड आहे 40 मिनिट्ससाठी. आणि इकडे येऊन जर केलं तर हां 400 बात तुम्हाला द्यावे लागतात फॉर 50 मिनिट्स. वाव यार, खूपच सुंदर आहे पिले लगून. इकडे सगळे अशा लॉंग टेल बोट्स आहेत बघा. बघा कशी असते लॉंग टेल बोट. मित्रांनो, हाय वायकिंग केव्स. तुम्हाला आतमध्ये नाही घेऊन जात, इकडे तुम्हाला जस्ट बाहेरून असं दाखवलं जातं. तर आता नेक्स्ट स्टॉप ॲक्च्युली ॲक्टिव्हिटी आहे, स्नॉर्कलिंग करू शकता तुम्ही, फ्री ॲक्टिव्हिटी आहे. सो आफ्टर पेले लगून दिस इज लास्ट स्टॉप खाय आयलंड. सो इकडे तुम्हाला 40 मिनिट्स ते लोक देतात आणि त्यानंतर तुम्ही इकडे स्नॅक्स वगैरे खाऊ शकता, सनसेट एन्जॉय करू शकता. छोटंसं आयलंड आहे, खूप छोटंसं. तुम्ही 10 मिनिटात कवर अप करू शकता सगळं. सो दॅट्स द एंड ऑफ अवर फिफी टूर. वॉट अन अमेझिंग डे मित्रांनो, खूप मजा आली. आणि ही टूर तुम्ही जर फुकेतमध्ये असाल ना तर बिलकुल मिस नका करू. द मोस्ट रिकमेंडेड अँड मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी. आतापर्यंत जेवढं फुकेत फिरलो ना त्याच्यामध्ये सगळ्यात व्हॅल्यू फॉर मनी ही ट्रिप वाटली मला. 1300 बातमध्ये तुम्हाला पिकअप ड्रॉप आहे हॉटेलपासून. त्यानंतर पियर जे आहे जिकडनं बोट स्टार्ट होते ते 40 मिनिट्स लांब आहे. तिथून तुमची ट्रिप स्टार्ट होते. पहिले तुम्हाला ते फिफी आयलंडला घेऊन जातात. तिकडे पहिले मंकी आयलंड, त्यानंतर फिफी डॉनला तुमचा लंच होतो, त्यानंतर माया बे, त्यानंतर पिले लगून स्नॉर्कलिंग पण करून देतात आणि लास्टला खाय आयलंड. अशी ही ट्रिप आहे. पूर्ण दिवस जातो. 6:30पर्यंत तुम्ही रिटर्न येता आणि खूप सारे मेमरीज तुम्ही घेऊन येता. खूप मजा आली आणि ही ट्रिप तुम्हाला करायलाच पाहिजे नक्की. रिटर्न आल्यानंतर तुमचे ते मध्ये फोटोज वगैरे पण घेतात आणि एकदा पियरला पुन्हा परत आल्यानंतर तुम्हाला अशी ही फ्रेम तुम्ही विकत घेऊ शकता. कंपल्सरी नाही आहे, बट ॲज अ मेमरी म्हणून ही अशी फ्रेम आम्ही त्यांच्याकडनं विकत घेतली होती. सो मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला काही क्वेश्चन असतील यू कॅन आस्क मी इन कमेंट सेक्शन. आय विल आन्सर यू फॉर शुअर. भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. चीअर्स टू लाईफ.